नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण इयत्ता 10वीचं भूगोलाचं जे नवीन पुस्तक आहे स्टेट बोर्डचं, तर ते आपण क्लिअर करतोय आणि त्यामधील आपला 3 नंबरचा चॅप्टर जो आहे तो सुरू आहे. प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली असं चॅप्टरचं नाव आहे आणि त्याचा हा चौथा भाग आहे. हा शेवटचाच भाग आहे ह्या 3 नंबरच्या चॅप्टरचा. तर पाठीमागच्या आपण लेक्चरमध्ये ब्राझीलची जलप्रणाली आपण अभ्यास केला. तर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला भारताची जलप्रणाली कशी आहे तर ते आपल्याला बघायचे आहे. सगळे डायरेक्ट नोट्स फॉर्मॅटमध्येच आहे, जेणेकरून सगळे पॉईंट्स तुम्हाला ॲट ए टाईम एका ठिकाणी मिळून जातील. डायरेक्ट तुम्ही 2 ते 3 वेळा व्हिडिओ जर ऐकला तर तुमची उजळणी जी असेल ती चांगल्या पद्धतीनं होऊन जाईल. ओके, तर आता सुरुवात करूया. तर बघा, भारताची जलप्रणाली आता आपल्याला बघायची आहे. तर उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असं वर्गीकरण केलं जातं. कशानुसार? उगम क्षेत्रानुसार. लक्षात ठेवा, उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या आणि द्वीपकल्पावरील नद्या असं वर्गीकरण केलं जातं. आता पहिल्यांदा आपल्याला हिमालयातील नद्या यांची माहिती आपल्याला जी आहे ती बघायची आहे. तर हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या ह्या विविध हिमनद्यातून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो आणि पावसाळ्यात त्यांना पूर येतो. या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. हिमालयातील ज्या नद्या आहेत कसल्या आहेत? या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. कारण त्यातली बहुतेक ज्या नद्या आहेत त्या हिम नद्यामधून उगम पावतात. त्याच्यामुळं उन्हाळ्यात सुद्धा त्यामधून काय होतो? मोठा विसर्ग होतो आणि पावसाळ्यामध्ये या नद्यांना पूर होतो. या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या गटामध्ये सिंधू व तिच्या उपनद्या, गंगा व तिच्या उपनद्या अशा 2 समूहांचा समावेश केला जातो. ह्या ज्या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत किंवा हिमालयातील नद्या हा जो गट आहे याच्यामध्ये सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या अशा 2 समूहांचा काय केला जातो? समावेश केला जातो. सिंधू व तिच्या उपनद्या, तर कुठल्या उपनद्या आहेत? त्याच्यामध्ये झेलम, चिनाब, रावी, बियास या सिंधूच्या उपनद्या आहेत. पश्चिम हिमालयात म्हणजेच जम्मू काश्मीर आणि व लडाखमधून वाहतात आणि त्या एकमेकांना बऱ्याचशा कशा आहेत? समांतर आहेत. ओके, लक्षात ठेवा, सिंधू आणि तिच्या उपनद्या ज्या आहेत या पश्चिम हिमालयामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाखमधून वाहतात आणि त्या एकमेकींना बऱ्याचशा कशा आहेत? समांतर आहेत. सिंधूची एक प्रमुख उपनदी आहे सतलज. ही मानसरोवराजवळ उगम पावते आणि पश्चिम दिशेने वाहते. लक्षात ठेवा, कुठल्या दिशेने वाहते? पश्चिम दिशेने वाहते, म्हणजे पश्चिम वाहिनी नदी. लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तर आपण बघतोय भारतीय जलप्रणाली. तर उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या आणि द्वीपकल्पावरील नद्या, लक्षात ठेवा, असं वर्गीकरण जे आहे ते केलं जातं. हिमालयातील नद्या, बहुतेक नद्या या हिमनद्यातून उगम पावतात. त्याच्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो, बर्फ वितळून पाणी होतं. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये ह्या नद्यांना सुद्धा पूर येतो. बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या गटामध्ये सिंधू आणि तिच्या उपनद्या असतील आणि गंगा आणि तिच्या उपनद्या असतील. या 2 समूहांचा याच्यामध्ये समावेश होतो. सिंधू आणि तिच्या उपनद्या कुठल्या? झेलम, चिनाब, रावी, बियास या ज्या उपनद्या आहेत सिंधूच्या, ह्या पश्चिम हिमालयामध्ये म्हणजेच जम्मू काश्मीर आणि लडाखमधून त्या वाहतात. त्या एकमेकांना बऱ्याचशा कशा आहेत? समांतर वाहतात, समांतर असतात, त्या समांतर आहेत. लक्षात ठेवा, सिंधूची एक प्रमुख उपनदी आहे सतलज नावाची. ती मानसरोवराजवळ उगम पावते. कुठं उगम पावते? मानसरोवराजवळ उगम पावते आणि पश्चिम दिशेने वाहते. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचं मैदान जे आहे ते तयार झालेलं आहे. लक्षात ठेवा, ही जी सतलज आणि त्याच्या ज्या काही उपनद्या आहेत त्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे त्या गाळाचं संचयन होऊन भारतातील पंजाबचं मैदान जे आहे ते तयार झालेलं आहे. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते आणि अरबी समुद्राला मिळते. सिंधू नदी जी आहे ती पाकिस्तानात वाहत जाते आणि अरबी समुद्राला मिळते. नंतर गंगा नदी जी आहे ती हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. गंगोत्री जी हिमनदी आहे या हिमनदीमधून गंगा नदी जी आहे ती उगम पावते. हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्व वाहिनी बनते. ठीक आहे, ज्यावेळी ही गंगा नदी जी आहे ती हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशामध्ये येते त्यावेळी ती पूर्व वाहिनी बनते आणि हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहतात. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही एक गंगेची प्रमुख उपनदी आहे. ठीक आहे, कुठली? यमुना ही जी गंगेची उपनदी आहे ही यमुनोत्री येथे उगम पावते. गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते व हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती सांगपो या नावाने ओळखली जाते. कुठल्या नावाने? सांगपो या नावाने ओळखली जाते आणि हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहाला दिहांग असं म्हटलं जातं. दिहांग असं नाव आहे तिला. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्रा असं संबोधलं जातं. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीला ब्रह्मपुत्रा संबोधलं जातं. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्यानं गंगा नदीचा विसर्ग जो आहे हा वाढत गेलेला आहे. ओके,
तर गंगेची एक मोठी उपनदी आहे, ती बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते आणि हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती सांगपो या नावाने ओळखली जाते, सांगपो नावाने. आणि हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहाला दिहांग असं नाव आहे आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जातं. सांगपो, दिहांग, ब्रह्मपुत्रा लक्षात ठेवा. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्यामुळं गंगा नदीचा विसर्ग कसा होतो, वाढत जातो. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात गंगेस मिळते. ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे हे बांगलादेशात गंगेस मिळते. तेथे पाणी आणि औषधाचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा काय झालेला आहे, त्रिभुज प्रदेश जो आहे तो तयार झालेला आहे. सुंदरबन नावाचं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. नंतर द्वीपकल्पीय नद्यापैकी सुद्धा काही नद्या गंगेच्या खोऱ्यात येऊन मिळतात. त्यापैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोण. चंबळ, केन, बेटवा आणि शोण ह्या काय आहेत, ह्या द्वीपकल्पावरच्या काही नद्या आहेत त्या सुद्धा गंगेच्या खोऱ्याला येऊन मिळतात. अशा नद्या कुठल्या आहेत, चंबळ, केन, बेटवा आणि शोण लक्षात ठेवा. ओके. तर अशा प्रकारची हिमालयातील नदी उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे एकूण 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे हिमालयातील नद्या आणि द्वीपकल्पावरच्या नद्या. हिमालयातील नद्या पावसाळ्यात त्यांना पूर येतोय, उन्हाळ्यात सुद्धा मोठा पाण्याचा विसर्ग होतो. विविध नद्यातून त्या उगम पावतात. सिंधू आणि तिच्या उपनद्या, गंगा आणि तिच्या उपनद्या यांचा समावेश हा हिमालयातील नद्यामध्ये होतो. सिंधू आणि तिच्या उपनद्या कुठल्या, झेलम, चिनाब, रावी, बियास या पश्चिम हिमालयातून म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाखमधून वाहतात. ते एकमेकांना बऱ्याचशा समांतर आहेत. सिंधूची एक प्रमुख उपनदी आहे सतलज, जी मानसरोवराजवळ उगम पावते, पश्चिम दिशेने वाहते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सतलजनं काय केलेलं आहे, सतलज आणि तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचं मैदान जे आहे ते तयार झालेलं आहे. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते आणि ते अरबी समुद्राला मिळते. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री या हिमनदीतून उगम पावते. हिमालय ओलांडून ती मैदानी प्रदेशाला आल्यानंतर ती पूर्ववाहिनी बनते. हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहतात. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते. कुठल्या भागातून, उत्तर भागातून वाहते आणि हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती सांगपो या नावाने ओळखली जाते. हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहाला दिहांग असं नाव आहे आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीला ब्रह्मपुत्र असं म्हटलं जातं. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्यामुळे गंगा नदीचा विसर्ग जो आहे तो वाढत जातो. ब्रह्मपुत्र नदी जी आहे ती बांगलादेशात गंगेस मिळते. कुठे मिळते, गंगेला मिळते. तेथे पाणी आणि औषधांचा मोठा विसर्ग असं होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश जो आहे तो निर्माण झालेला आहे. आणि द्वीपकल्पीय नद्यापैकी सुद्धा काही नद्या गंगेच्या खोऱ्यात येऊन मिळतात. त्यापैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोण अशा आहेत. ओके. तर ही झाली पहिली. नंतर सेकंड आहे द्वीपकल्पीय नद्या. तर द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी असं केलं जातं. ज्या ज्या द्वीपकल्पीय नद्या आहेत यांचं वर्णन कसं केलं जातं, पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी नद्या. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागामध्ये पश्चिम घाट जो आहे हा काय महत्त्वाचा एक जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावरती अवलंबून असतो. त्यामुळे नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या असतात. द्वीपकल्पीय नद्या कशा असतात, ह्या हंगामी स्वरूपाच्या असतात कारण या पावसावरती अवलंबून असतात. त्यामुळे नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी ही कमी असते पण प्रवेग कसा असतो, जास्त असतो. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी असते कमी, मात्र त्यांचा प्रवेग असतो जास्त लक्षात ठेवा. ठीक आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच आहेत. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म ह्या द्वीपकल्पीय नद्यांच्या गुणधर्मासारखेच आहेत. उत्तर गुजरातमधील खंभातच्या आखातात किनाऱ्यावरती येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. उत्तर गुजरातमधील खंभातच्या आखातात किनाऱ्यावरती येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे आणि याच्यामध्ये तापी, नर्मदा, मही, साबरमती या नद्यांचा समावेश होतो. तापी, नर्मदा, मही आणि साबरमती या नद्यांचा याच्यामध्ये समावेश होतो लक्षात ठेवा. हा एक वेगळा गट आपण म्हणू शकतो. उत्तर गुजरातमधील खंभातच्या आखातात किनाऱ्यावरती येऊन मिळणाऱ्या नद्या ह्याच्यामध्ये तापी, नर्मदा, मही आणि साबरमती या नद्यांचा समावेश होतो. तापी आणि नर्मदा या नद्या खचदरीतून वाहतात असे मानले जाते. मही नदी जी आहे ती ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते. तर अरवलीच्या दक्षिण उतारावरती उगम पावणारी साबरमती नदी ही उत्तर दक्षिण दिशेने वाहते लक्षात ठेवा. तापी, नर्मदा या नद्या ज्या आहेत त्या खचदरीतून वाहतात. मही नदी ईशान्य नैऋत्य या दिशेने वाहते. तर अरवलीच्या दक्षिण उतारावरती उगम पावणारी साबरमती जी नदी आहे ही उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावरती उगम पावणारी लुनी नदी होय. लुही नदी जी आहे ही अरबी समुद्रास कच्छच्या आखातात मिळते. लुनी नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातास मिळते लक्षात ठेवा. अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावरती उगम पावणारी लुनी नदी, ही लुनी नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातास मिळते हे लक्षात ठेवा. ओके. तर द्वीपकल्पीय नद्यांचे एकूण 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलंय, पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी.
द्वीपकल्पाच्या पश्चिम भागामध्ये पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पी नद्यातील विसर्ग हा पावसावरती अवलंबून असतो, त्याच्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यामध्ये पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या असतात. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी ही कमी असते, मात्र प्रवेग जास्त असतो. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म हे सर्वसाधारणपणे द्वीपकल्पी नद्याच्या गुणधर्मासारखेच आपल्याला आढळून येतात. तसंच अजून एक गट याच्यामध्ये आढळतो द्वीपकल्पी नद्यामध्ये, उत्तर गुजरातमधील खंबाच्या आखातात किनाऱ्यावरती येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. आणि या गटामध्ये कुठल्या नद्यांचा समावेश होतो तर तापी, नर्मदा, मही आणि साबरमती या नद्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. तापी नर्मदा नदी ज्या त्या खसदरीतून वाहतात. मही नदी ही ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते. तर अरवलीच्या दक्षिण उतारावरती उगम पावणारी साबरमती नदी जी आहे ही उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावरती उगम पावणारी लुनी नदी जी आहे, ठीक आहे, ही अरबी समुद्रास कच्छच्या आखाताला मिळते. तर अशा पद्धतीचे पॉईंट आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. तर द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश जो आहे हा बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. जो द्वीपकल्पाच्या ज्या नद्या आहेत लक्षात ठेवा, द्वीपकल्पी नद्या आपण बघतोय, तर ह्या बराचसा जो प्रदेश आहे द्वीपकल्पाचा हा बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. या बंगालच्या उपसागरात या पाणलोट क्षेत्रामध्ये गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. गोदावरी, कृष्णा, कावेरी या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरती होतो. गोदावरी, कृष्णा, कावेरी ह्या ज्या तीन नद्या आहेत या तिन्ही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरती होतो. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे, लक्षात ठेवा. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीनं भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी कुठली आहे तर गोदावरी नदी आहे. प्रश्न जर आला डायरेक्ट तुम्हाला माहित असू दे. कृष्णा नदीचे खोरे हे गोदावरीच्या दक्षिणेला आहे आणि भीमा व तुंगभद्रा ह्या कृष्णा नदीच्या काही प्रमुख उपनद्या आहेत. भीमा आणि तुंगभद्रा ह्या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते. या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला जातो. केरळमधील नद्यांच्या मुखापाशी लांब अंतरापर्यंत पच्चजल साठलेलं आहे. केरळमधील नद्यांच्या मुखांपाशी लांब अंतरापर्यंत पच्चजल साठलेलं आहे. या पच्चजल साठ्यांना कयाल असं म्हणतात. काय म्हणतात? कयाल असं म्हणतात किंवा त्याचं स्थानिक नाव कयाल आहे, ठीक आहे. आणि चोळ राजांनी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कावेरी नदीवर तिरुचिरापल्ली शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केलेलं होतं. कोणी? चोळ राजांनी. कुठल्या शतकात? इसवी सन दुसऱ्या शतकात कावेरी नदीवरती तिरुचिरापल्ली शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये जलसिंचन सुरू केलेलं होतं. आजही हे धरण व त्यातून काढलेला कालवा हा वापरामध्ये आहे. ओके, तर हे असा दुसरा एक टाईप आहे की बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. तर द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश हा बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा एक भाग आहे. याच्यामध्ये गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या प्रमुख नद्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. गोदावरी, कृष्णा, कावेरी या तिन्ही नद्यांचा उगम ह्या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरती होतो. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीनं भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे आणि भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते. या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला जातो. केरळमधील नद्यांच्या मुखांपाशी लांब अंतरापर्यंत पच्चजल साचलेलं आहे. या पच्चजल साठ्यांना कयाल असं स्थानिक नाव आहे. काय नाव आहे? कयाल. लक्षात ठेवा, कयाल असं स्थानिक नाव आहे. हे कयाल म्हणजे काय? केरळमधील नद्यांच्या मुखापाशी लांब अंतरापर्यंत पच्चजल साचलेलं आहे. पच्चजल साठ्यांना कयाल असं नाव आहे. चोळ राजांनी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कावेरी नदीवरती तिरुचिरापल्ली शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केलेलं होतं. आजही हे धरण आणि त्यातून काढलेला कालवा हा वापरामध्ये आहे. ओके, तर अशा प्रकारची भारताची जलप्रणाली थोडक्यामध्ये आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये इतकेच महत्त्वाचे जे आहेत ते पॉईंट्स आहेत. ओके, तर हे तुम्ही 2 ते 3 वेळा ऐका, व्हिडिओ सारखा रिवाईज करा, म्हणजे तुमचा चॅप्टरच डायरेक्टली आता क्लिअर होऊन जाईल. एकूण 4 पार्ट या चॅप्टरचे आहेत. 2 ते 3 वेळा ऐकलं तर तुमच्या डायरेक्ट नोटच्या फॉर्मॅटमध्ये त्याची उजळणी जी आहे ती तुमची ऑटोमॅटिकली होऊन जाईल. तर ज्यांनी अजून आपलं कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सारखा व्हिडिओ रिवाईज करून ऐका. जितक्या वेळा ऐकाल, उजळणी जितक्या वेळा कराल तितकं तुम्हाला स्कोरिंग तुमचं चांगलं परीक्षेमध्ये होईल आणि तुमचा आत्मविश्वास सुद्धा नक्कीच वाढेल. तर भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.